आजपासून राज्यभरात 12वीच्या परीक्षांनाही सुरुवात होते। राज्यभरातून सुमारे 15,05,000 विद्यार्थी परीक्षेला बसतायत। यंदा मुंबई विभागातून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 6% वाढली आहे। राज्यातील एकूण 9,143 ज्युनियर कॉलेजातील विद्यार्थी यंदा ही परीक्षा देणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मराठी अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या मुद्द्यावरून फडणवीस सरकारला टोला लगावला। राज्य सरकारला मराठी अभिजात भाषेला दर्जा देणं शक्य नसेल तर त्यासाठी शिवसेना एकटी समर्थ आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले। मराठी भाषा दिनाचं औचित्य साधत मुंबईतल्या रंगशारदा नाट्यगृहात गरजते आई मराठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते। 27 फेब्रुवारी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला पाहिजे, करत कोणी काही नाही। मुंबईमध्ये मराठी भाषा ते भवन केलं पाहिजे, असं केलं पाहिजे, तसं अरे करायला अधिकार तुम्हाला दिलेले आहेत, तुम्ही का नाही करत? शिवसेना म्हणून जे काय आपल्याला करायचंय ते आपण करतोच आहोत आणि करणारच आहोत। आणि दुसऱ्या सगळ्यांनी सांगावं की आम्हाला जमत नाही, मग शिवसेना एकटीच्या ताकदीवर करून दाखवेल ना। मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। मराठा हा समाज आरक्षणाच्या दृष्टीने मागासवर्गीयांमध्ये मोडतो की नाही याचा निर्णय मागासवर्गीय आयोगाला करू द्यावा अशी याचिकाकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे। मराठा आरक्षणाचा मुद्दा या आयोगापुढे पाठवायचा की नाही यावर याचिकाकर्ते आणि राज्य सरकार यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत। या प्रकरणी पुढची सुनावणी 29 मार्चला होती आहे। नवीन रिक्षा परमिट धारकांना मराठीची सक्ती करणं अयोग्य असल्याचं मत मुंबई उच्च न्यायालयानं नोंदवलं। मीरा भाईंदर रिक्षाचालक संघटनेनं राज्य सरकारच्या मराठी सक्ती धोरणाविरोधात याचिका दाखल केली होती। या सुनावणी दरम्यान राज्य सरकारनं परिवहन विभागाला मराठी सक्ती संदर्भात दिलेला आदेश चुकीचा असल्याचं म्हटलंय। दरम्यान या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात उद्या सविस्तर आदेश देणार आहे। राज्यात पुन्हा बैलगाडी शर्यत सुरू करण्यासाठी राज्य सरकारनं हालचाली सुरू केल्या आहेत। बैलगाडी शर्यती संदर्भात विधेयक आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या विधी आणि न्याय विभागाला आदेश दिलेत। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात हे विधेयक मांडलं जाणार आहे। आपण साहेब बैलगाड्यांची शर्यत सुरू करण्यासंदर्भात मागणी होते, त्या संदर्भात काय विधेयक येणार आहे का आणि कधी? माननीय मुख्यमंत्र्यांनी आता सुतवाच केलाय, लिगलची बोलून तोही प्रयत्न या अधिवेशनात होईल। काय नक्की ते आल्यावरच दिसेल तुम्हाला। बाकीच्या राज्यांनी जसं केलंय तसा काही अध्यादेश काढण्याच्या संदर्भात, कारण खूप जनतेची मागणी आहे आणि विषय जिव्हाळ्याचा आहे आणि भावनिक आहे। मुंबईत भरणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी शिवाजी पार्कवरील महापौर बंगल्याचा भूखंड अखेर हस्तांतरित करण्यात आला। मुंबई पालिका सभागृहात कोणत्याही चर्चेविना अंतिम प्रस्ताव पारित करत हा भूखंड बाळासाहेब ठाकरे स्मारक न्यासकडे हस्तांतरित करण्यात आला। 11,551 चौरस मीटरची ही जागा पुढील 30 वर्षांसाठी वर्षाला ₹1 या नाममात्र भाडेदरानं ट्रस्टला देण्यात आली। हेरिटेज वास्तूंमध्ये समावेश असलेल्या या बंगल्याच्या मूळ बांधणीला कुठलाही धक्का न लावता स्मारकाचं बांधकाम करण्यात येणार आहे। भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी झोटिंग समिती कक्षा ओलांडून चौकशी करत असल्याचा दावा एकनाथ खडसेंकडून करण्यात आल्याची माहिती समोर येते। या प्रकरणी रिकास्टिंग ऑफ इश्यूज म्हणजे चौकशीचे निकष आणि मुद्दे नव्यानं मांडण्याची मागणी खडसेंनी केली। आज पुन्हा खडसे समितीसमोर उभे राहणार असून खडसेंच्या पुनर्विचार करण्याच्या मागणीवर आज निर्णय होण्याची शक्यता आहे। खडसे साहेबांच्या तर्फे रिकास्टिंग ऑफ द इश्यूज असा अर्ज देण्यात आलेला आहे। त्याच्यावरती आम्ही सिरियसली ऑब्जेक्शन घेतलेलं आहे। उद्या प्रश्न विचारण्याची कारवाई पूर्ण झाल्यानंतर यांनी जो अर्ज हा दाखल केलेला आहे त्याच्यावरील युक्तिवाद होऊन उद्या सन्माननीय आयोग त्याच्यावर योग्य तो आदेश पारित करेल। शरद पवारांच्या उपस्थितीतच त्यांच्यावर शेकापचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगेंनी टीका केली। नांदेड विद्यापीठानं शरद पवारांना डी.लिट पदवी देऊन सन्मानित केल्यानंतर नांदेडमध्येच त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम ठेवला गेला। याचवेळी मंचावर अध्यक्षस्थानी शेकापचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांची उपस्थिती होती। धोंडगेंनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला शरद पवारांचा आधी मुका घेतला, मात्र भाषणाच्या वेळी त्यांनी नेहमीच्या शैलीप्रमाणे पवारांवर खरमरीत टीका केली, त्यामुळे कार्यक्रमात एकच हशा पिकला। दरम्यान धोंडगेंनी पवारांच्या राजकीय कर्तृत्वाचं तोंड भरून कौतुकही केलं। कलापती आहे, छत्रपती आहे, कळपती सुद्धा आहे। कळपती
कळलं लावलं नारदमध्ये नाहीत ते. नारदाला काय कळतं यांच्या कळतं का नारदाला? नारद उगत दाढी उघड लागले चिपड्या घेतात. बिना चिपड्याचा कसा नारद आहे? माझ्या गाजावर इथं बन आहे. त्यांनी अर्ध्या माझा मुक्का घेतला. तुम्ही सगळ्यांनी पाहिलं म्हणून बरं आहे. उद्या सकाळी घरी गेल्यानंतर सांगावं लागेल. विचारल्याच्यानंतर दुसरं कोणी नव्हतं केशव. यंदाचा रामकदम कलागौरव पुरस्कार गायिका अनुराधा पौडवाल यांना प्रदान करण्यात आला. प्रतिभा पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात शरद पवारांनी जुन्या आठवणींना उजाळाही देत अनेक गमतीदार किस्से सांगितले. 50 वर्षांच्या राजकीय आयुष्यात परदेश दौरे करताना प्रतिभा पवार यांनी तक्रार का केली नाही याचं गुपित शरद पवारांनी उलगडलं. माझ्या बायकोनी नेसलेली प्रत्येक साडी मी खरेदी केलेली आहे. मी निवडलेली आहे आणि हे काम मी 50 वर्ष करतो. त्यामुळे मला घरातून आठवड्यातले 6 दिवस कुठेही हिंडायला मुक्तता आहे. सैनिकांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत परिचारक यांना चांगलीच अद्दल घडवली पाहिजे असं मत साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केलं. परिचारकांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आजी सैनिकांच्या संघटनेच्या वतीनं साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि खासदार उदयनराजे भोसलेंना निवेदन देण्यात आलं. यावेळी भोसलेंनी परिचारकांविरोधात संताप व्यक्त केला. काय बोलायचं मला तर माझ्या तर बुद्धीच्या पलीकडे त्याला तर शपथ सांगतो. आमदार असू दे चुकून मोडून आता आलाय निवडून त्याला ठोकणार म्हणजे ठोकणार. ज्येष्ठ स्त्रीवादी लेखिका आणि समीक्षक डॉक्टर विजया राजाध्यक्ष यांना मराठी साहित्यातील प्रतिष्ठेच्या जनस्थान पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते नाशिकच्या कालिदास नाट्यगृहात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मराठी साहित्यात स्त्रीवादासोबतच चौफेर विषयावर लेखन करणाऱ्या लेखिका म्हणून डॉक्टर विजया राजाध्यक्ष ओळखल्या जातात. ऐन मराठी दिनालाच कुसुमाग्रजांचा विसर पडलेल्या नाशिकच्या स्थानिक नेत्यांना एबीपी माझाच्या बातमीनंतर जाग आली. कुसुमाग्रज अर्थात विवा शिरवाडकर यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातोय. पण कुसुमाग्रजांच्या निवासस्थानी शुकशुकाट होता. एबीपी माझानं ही बातमी दाखवल्यानंतर पालिका प्रशासन आणि नेत्यांना जागली. मनसेच्या गटनेत्यांसह पालिका अधिकारी कुसुमाग्रजांच्या निवासस्थानी पोहोचले आणि त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करून फोटो सेशन उरकून घेतलं. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी नरेंद्र मोदींना 5 लाख पत्र पाठवली जाणार आहेत. साताऱ्याच्या शहापुरी विभागातून यातील 1 लाख पत्र पाठवली जाणार आहेत. काल तब्बल 25,000 पत्र पंतप्रधान मोदींना पाठवण्यात आली. राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि अखिल भारतीय साहित्य परिषदेचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांच्या हस्ते हे पत्र पत्रपेटीत टाकली गेली. या चळवळीचा पुढचा टप्पा म्हणून पंतप्रधान मोदींची भेट सुद्धा घेतली जाणार आहे.